आज मन केवळ संतापलेलं नाही आहे, तर ते विषण्ण आहे. ज्या मातीत ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, जिथली संस्कृती हजारो वर्षापूर्वीची आहे, ती लोकांच्या रक्ताच्या थेंबाथेंबांमध्ये भिनली आहे, त्या भारतभूमीच्या एका कोपऱ्यातून आज सनातन धर्म समूळ उपटून टाकण्याची भाषा केली जाते. तमिळनाडूचे नेते उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना एका आजाराशी केली. हा केवळ एका धर्माचा अपमान नाही आहे, तर देशाच्या चिरंतन अस्तित्वावर केलेला हल्ला आहे. आणि सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे जेव्हा हे विषारी विधान केलं गेलं, तेव्हा समोर बसलेले नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी साधा तोंडातून 4 शब्द बाहेर काढण्याची तसदी घेतली नाही. निवडणुकीच्या काळात हिंदूंच्या मताच्या भिकेसाठी मंदिराच्या पायऱ्या झिजवायच्या, देवासमोर ढोंगीपणाने नतमस्तक व्हायचं आणि सत्ता हातात येताच त्याच मतदारांच्या विश्वासाचा केसानं गळा कापायचा. हा कसला राजधर्म? की हे केवळ सत्तेसाठी केलेले लाचार राजकारण आहे? ज्यांच्या पूर्वजांनी कधी काळी केवळ 500 रुपये आणि 2 किलो तांदळाच्या मोहापायी स्वतःचा मूळ धर्म, स्वतःची मुळं सोडली, ते आज आम्हाला आमची संस्कृती शिकवणार का? ज्यांच्या स्वतःच्या घरात धर्मांतराचा इतिहास आहे, ज्यांनी स्वतःची ओळख पैशासाठी विकली, त्यांनी अनंत काळापासून चालत आलेल्या सनातनला संपवण्याची भाषा करणे हा या शतकातला सर्वात मोठा विनोद आहे. भिकेसाठी निष्ठा बदलणारे आज आम्हाला आमची हजारो वर्षाची परंपरा पुसून टाकण्याचे स्वप्न पाहत आहेत. हे या देशाचं दुर्दैव आहे. तमिळनाडूमध्ये 87% जनता सनातन धर्मी आहे. ज्या जनतेच्या जोरावर तुम्ही सत्तेच्या खुर्चीत बसलात, त्याच जनतेच्या अस्तित्वावर घाला घालताना तुम्हाला भीती नाही वाटत का? केवळ राजकीय लांगुल चालण्यासाठी आणि एका विशिष्ट वोट बँकला खुश करण्यासाठी स्वतःच्या पूर्वजांच्या संस्कृतीवर चिखलफेक करणे ही या राजकारणाची सर्वात खालची पातळी. ज्यांना वाटतं की सत्तेच्या जोरावर ते इतिहास पुसून टाकू शकतील, त्यांनी एक कान उघडून ऐकावं. सनातन म्हणजे शाश्वत आहे, ज्याचा ना कधी प्रारंभ झाला ना कधी अंत होईल. या भूमीवर अनेक आक्रमक आले आणि मातीत मिसळले, पण हा धर्म आणि ही संस्कृती आजही ताठमानेने उभी आहे, पुढेही राहील. जर आता अशा प्रकारची प्रक्षोभक आणि विषारी विधानं राज्याच्या पवित्र विधान भवनात केली जाणार असतील, तर लोकशाहीचा हा सर्वात मोठा अपमान आहे. राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर असावं, कुणाच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासाठी नाही. या विधानाचा संपूर्ण देश आज तीव्र निषेध करतोय. आता केवळ शांत बसून चालणार नाहीये. आपल्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना लोकशाहीच्या मार्गाने आणि विचाराच्या ताकदीने चोख प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे. सावधान रहा, सतर्क रहा आणि आपल्या महान संस्कृतीचा स्वाभिमान बाळगा. जय हिंद, जय सनातन.